मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं ट्रेक विथ सौरभ या चॅनलमध्ये. आणि आज आपण पॉईंटला आलो होतो. काल कसं आपण सामान वगैरे जे काही आपण व्यवसाय नवीन सुरू केला आहे तो आपण विक्री करायसाठी आलो होतो. आज पुन्हा लोकांची रिक्वायरमेंट होती म्हणून मी आलो होतो. पण तर आपण ह्या जंगलामध्ये आलो आहे आणि ह्या जंगलाचं नाव आहे ब्रह्मारण्य जंगल. आपण रोज येत असतो, पण तुम्हाला माझे जे फॉलोअर्स आहेत किंवा ज्या लोकांना मी माझा हा चॅनल आहे ट्रेक विथ सौरभ, त्या दृष्टीने आपल्याला एक गोष्ट दाखवायची तुम्हाला. आपण गाई म्हशी वगैरे बघितल्या, लोकांच्या गोट्यामध्ये असतात शेतकरी बांधवाच्या. तुम्हाला महाबळेश्वरचा असा वन्य प्राणी दाखवतो जो सगळीकडे फेमस आहे आणि तो बाहुबली मूवीमध्ये पण आहे. दाखवतो तुम्हाला, बघा. हाच तो प्राणी आहे मित्रांनो. ह्याचं मराठीमध्ये आम्ही गवा म्हणतो याला आणि इंग्रजीमध्ये ह्याला बायसन म्हणतात. ह्याची साईज ह्याच्यापेक्षा अजून मोठी असते आणि साधारणतः 1.5 ते 2 टनपर्यंत ह्याचं वजन असते. हे छोटं, आता हा छोटा बछडा आहे अजून. आणि तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला माणसं आहेत सगळे. त्याची पॉईंटची सगळी लोक आहेत किंवा येणारे पर्यटक आहेत. तुम्ही विचार करत असाल की तो मारत का नाही किंवा ॲग्रेसिव्ह का नाही, तर इथं बरेचसे पर्यटक येत असतात आणि त्या दृष्टीने हे रोज येऊन जाऊन असतात. त्यामुळे ते माणसं आलेले आहेत, जास्त एवढं काही त्रास देत नाहीत. तुम्ही मला ट्रोल कराल की मी व्हिडिओ काढतोय किंवा तो पाठीमागून आपल्या येईल किंवा मारल वगैरे, तर पूर्णतः आपण चुकीचंच आहे. म्हणजे हे जे पर्यटक वगैरे येतात ते आपण त्यांच्या जंगलामध्ये आलो आहे, ते आपल्या जवळ नाही आले. तुम्ही विचार करा की तो एवढा जवळ आला आहे, बाकीचे सगळे लोक इकडे आहेत, तर आपण ह्या जंगलामध्ये आलो आहे, ते आपल्या इथं आले नाही. त्याच्या हिशोबाने मी सुरक्षित अंतरावरती, एवढं काय भीती नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी की महाबळेश्वरमध्ये अशा हे सगळे वन्य प्राणी आहेत, तर त्या दृष्टीने मी दाखवतो आणि बघू शकता तुम्ही. हा झाडाचा पाला खातोय. तुम्ही साईजनुसार बघू शकता. त्याचं शिंग बघा. आणि तुम्हाला हे कसं ओळखायचं की रानटी खाली बघा, हे जे पाय आहेत ना हे वाईट असतात, असे सॉक्स घातल्यासारखे. तुम्ही पण जंगलामध्ये कुठे बघितले तर ह्याच्यावर लक्ष निरीक्षण करायचं की हे जे सॉक्स घातल्यासारखे वाईट पाय असतात ह्याचे,